दोन्ही षटक पॉवर प्लेचे असणार आहे P1 P2 P3. दिनेश दसाडे गोलंदाजी मार्कवर दिनेश दसाडे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मध्ये होता त्या ठिकाणी ड्राईव्ह केली आहे आणि लंग सीमारेषेच्या जवळ थोडंसं फंबलिंग झालं. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवर कोणी मारला रे? गौरव पस्टेच्या बॅटमधून आला चौकार. पहिला चेंडू आपण बघितला तर परफेक्ट ब्लॉक होल मध्ये होता दिनेश दसाडेचा. हा बॉली बनवला, ड्राईव्ह केली सरळ बॅटने. संदेश गोडांबेने फुटबॉल फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतोय आणि 4 मिळाले. फुल टॉस होता. बीट होतोय, बॅट्समन बीट होतोय. नो बॉल आहे, फ्री हिट असेल. दिनेश दसाडे यांचा चेंडू अगदी हातामधून ग्रिप झाला नाही आणि त्या पद्धतीने वेस्ट साइड नो बॉल आलाय. धावसंख्या धावफलक 5. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं फ्री हिट आलाय गौरव पोस्टेसाठी. यावेळेस सेट डाऊन द ग्राउंड डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये फटका चांगला आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा येतील. ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली, एक मिड विकेट लावला, एक लॉंग ऑन लावलाय, परंतु बॉलिंग जर आपण एकंदरीत बघितली तर जास्त शॉर्ट पिच टाकतायत आणि बॅट्समन गौरव पोस्टे अप्रतिम खेळतोय. 30 यार्ड सर्कल कसं खेळावं इथे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट चौकारासाठी पाठवला आणि आता ओव्हर दी टॉप ऑफ दी ड्राईव्ह पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करत असताना या 4 धावा आल्या दीपेक्षा कव्हर झोन मध्ये. 9 धावा धावसंख्या फलकावर. 9 धावा धावसंख्या फलकावर. दिनेश दसाडे फार मागणा ठरलाय आतापर्यंत. त्यांनी 1 चेंडूमध्ये या 2 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली बॅटिंग गौरव पोस्टेची पाहायला मिळते. अर्न स्पोर्ट्स क्लब पस्टेपाडा या संघाच्या माध्यमातून परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने गौरव पोस्टे खूप इम्प्रेस करतोय. यावेळेस ऑन साइडला मिस टायमिंग आहे. कुलकर्णी हरीश कुलकर्णी कॅच ड्रॉप करतायत आणि फार मोठी संधी गमावलेली आहे. किती वर्षापासून मला वाटतं मैदानामध्ये आले आणि ही कॅच त्यांच्याकडे झाली. ही कॅच ड्रॉप झाली आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये सेंटर पॉइंटला होते. शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये कॅच उडाली होती, भरपूर उंच गेली होती आणि ते बॉडी बॅलन्स करू शकले नाही आणि बॉडी बॅलन्स गेला असताना हरीश कुलकर्णी कॅच इथे सोडतायत. पहिलं जीवनदान मिळालं गौरव पोस्टेला. 9 धावा वर्ण धावसंख्या पोहोचली. या 2 धावा 11. स्लॉग स्वीप परफेक्ट मिळवतो. बॅट स्विंग करत असताना इथे आलाय. 1 टप्पा घेत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे परफेक्ट मिळवतो. बॅट आलाय चौकार. धावा धावसंख्या फलकावर. खूप सुंदर बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. 30 या सर्कल कसं खेळायचं 360 बॅटर म्हणून ज्यांनी आतापर्यंत इम्प्रेस केलंय गौरव पोस्टे इज ऑन फायर. यावेळेस लाईन चांगली होती. ही अचूक लाईन आतापर्यंत दिनेश दसाडे शोधत होता. तो शोधला मध्ये थोडा उशीर केला परंतु हरकत नाहीये कारण या मैदानावर बॅटिंग खेळपट्टी ही जर बघितली तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फेवरमध्ये जात असते. बॉलिंग जर तुमची चांगली झाली. स्लॉग स्वीप मिड विकेट झोन टार्गेट केलंय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा येतील. षटकार आलाय. व्हॉट अ मॅग्निफिशंट टायमिंग. हाफ बॉली होतं त्याला फुल टॉस हाफ बॉली होतं. परफेक्ट यॉर्करला हाफ बॉली बनवलं. त्यानंतर स्लॉग स्वीप खेळला आणि बैठक शॉट कशी खेळायची हे देखील स्लॉग स्वीपच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चेंडू अगदी आमच्या समोर व्हीआयपी डायच्या समोर येऊन कोसळलाय आणि अशा पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळालं. 6 धावा मिळाल्या. या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या पहिल्या षटकाच्या
समाप्तीनंतर 21 धावा. गौरव पोस्टे काय बॅटिंग केली आहे. पहिलं षटक अगदी त्यांच्या नावावर त्यांनी सजवलं गेलं. ऑनस्पोर्ट पष्टपाडा संघाची ड्रीम स्टार्ट झाली आहे, एक्सक्लुझिव्ह स्टार्ट झाली आहे, अप्रतिम सुरुवात झाली आहे. अशी सुरुवात जी नेहमी गौरव पोस्टे देत असतो. किती वर्षापासून खेळतोय आणि यावर्षी त्यांनी एक ट्रॉफी देखील मिळवली. ही मानाची डोळखाम विभागीय प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकायची असेल, आज क्वालिफाय व्हायचं असेल तर गौरव पोस्टे असाच जर खेळत राहिला अजून 4 ओव्हर तरी देखील धावसंख्या ही 100च्या घरापर्यंत पोहोचू शकतो. धावसंख्या झाली 21, बिनबाद 21. शुभम कुलकर्णी अराउंड द विकेट. यावेळेस मिसटायमिंग आहे, झेल होऊ शकतो पुन्हा हरेश आणि पुन्हा कॅच ड्रॉप केली. मला वाटतं चेंडू हे हरेश कुलकर्णी यांच्याच हातामध्ये जात आहेत आणि बॅट्समन देखील म्हणेल की प्रत्येक चेंडू जर हरेश कुलकर्णीच्या हातापर्यंत गेला तर मी कदाचित वाचू शकतो. आतापर्यंत 2 तर जीवनदान दिलेले आहेत. एक गौरव पोस्टेला जीवनदान दिलं आणि दुसरं सागर सोकांडे या खेळाडूला देखील जीवनदान दिलेलं आहे. सागर सोकांडे देखील अप्रतिम खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू जे सोकांडे पाडीचे खेळाडू आहेत. गौरव पोस्टे हे पष्टपाडा संघाचे खेळाडू आहेत आणि आज ओम स्पोर्ट्स ओम साई पष्टपाडा या संघाच्या मध्ये खेळत आहेत. हरेश कुलकर्णी ही कॅच पुन्हा तुम्ही ड्रॉप केली आहे. बावीस धावा धावसंख्या फलकावर. शुभम कुलकर्णी अप्रतिम चेंडू हाताळला होता, ऑलमोस्ट अडकवलं होतं जाळ्यामध्ये. स्लॉग स्पीड फक्त दिशा दिली, त्या दिशेला होतं अंतर आणि क्षेत्ररक्षकांच्याकडे नव्हतं उत्तर, कारण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये आला 4 धावा आणि पंचांनी निर्देशित केलं इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेपिंगचं पंचांनी निर्देशित केलेलं आहे. शुभम कुलकर्णीकडनं भरपूर चूक झाली आहे, कारण एक वेळ तुम्ही षटकार खाल्ला तरी चालेल, परंतु नो बॉल टाकणं हे आपल्या संघासाठी चांगलं नसतं. एक दिनेश दसवाणेचा नो बॉल होता, ओव्हर बीमरचा होता आणि हा ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आलाय. असे दोघांनी 2 नो बॉल टाकलेत. धावसंख्या धावफलकावर या 5 धावेनी 27 धावा धावसंख्या फलकावर पोहोचल्यात. खूप चांगली बॅटिंग, जबरदस्त क्रिकेट पष्टपाडा संघाकडनं. थांबून खेळतायत, पुन्हा उडवलाय तडिया सर्कल आर आर आणि गेलाय चेंडू पार. डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये आला हा दुसरा चौकार. एक चेंडू किती महागडा ठरलाय, 9 धावा आल्या इथे एकंदरीत, कारण मागील नो बॉलवर 5 आणि या 4. झाल्या 31 धावा धावसंख्या फलकावर. 31 धावा. खूप चांगली बॅटिंग. रिव्हर्स खेळायला गेले विकेट किपर, थोडंसं लेट व्हायलेत. विवेक चौधरी आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉल आलाय. शुभम कुलकर्णी स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधार या पदाला साजेसा खेळताना करावं लागेल. बॉलिंग डिपार्टमेंट खूप चांगलं सांभाळावं लागणार आहे. गौरव पोस्टे खेळतोय 28 वर 10 मध्ये. सागर 1 वर 1. फुल टॉस होता. स्टँड अँड वॉट अ डिलिव्हर्ड. डीप एक्स्ट्रा कव्हर. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आला. फुल टॉस होता, त्याला डिलिव्हर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणखीन एक चौकार. चौकारांची भाषा बोलतोय, कारण भाषा ही वेगवेगळी असते. दर 12 कोसांवर भाषा ही बदलत असते आणि इथे मला वाटतं गौरव पोस्टेला एकच भाषा कळते, चौकार आणि षटकारांची. आणखीन एक चौकार. 35 धावा धावसंख्या फलकावर.
ड्रीम स्टार्ट स्वप्नवत सुरुवात म्हणावी लागेल अनस्पोर्ट पष्टपड या संघाची. अजून 6 ओव्हर येणं बाकी आहेत आणि धावसंख्याही पोहोचले 35. भरपूर मागणं षटक शुभम कुलकर्णीचं पाहायला मिळतं. यावेळेस पुढे आले होते, चेंज ऑफ पेस अपील केली गेली आहे, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कोणत्या प्रकारचं कॉन्टॅक्ट झालेला नाहीये आणि प्रथमतः त्यांनी स्टेप आउट झाले होते. गौरव आतापर्यंत स्टेप आउट झाले नव्हते, परंतु स्टेप आउट यावेळेस झाले. आयसाईट थोडी कमी राहिली आणि त्यामुळे हा डॉट बॉल आलाय. यावेळेस अप्रतिम पॅरलल स्वीप पाहायला मिळाला. चेंडूला या ठिकाणी दिशा दिली आणि चेंडू अगदी डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेचा वेध घेतोय. 4 धावा येतील. गौरव पस्टेनी इथे बुद्धी चातुर्य दाखवलं, गोलंदाजीच्या गतीचा वापर केला. शुभम कुलकर्णी पॅडवर चेंडू टाकला, त्यानंतर त्याला पॅडल स्वीप खेळले. पॅडल स्वीप खेळत असताना फक्त दिशा दिली आणि डगलस मरिन स्टाईलने हा फटका एक्झिक्यूट केला डीप बॅकवर्ड लॉंग लेगला 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19.50 सरासरीने धावा झाल्या 39. पंच, दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आहेत ते आता ही जबाबदारी सांभाळतील. संदेश किस्मतराव आमचे शहापूरचे आणि हेमंतजी तावडे दोन्ही अगदी बघितलं तर नामवंत अंपायर्स आहेत. अगदी अभिजित सावंत असेल, त्यानंतर निलेश महाजन असतील, संदेश किस्मतराव असतील, त्यानंतर हेमंत शेट्टी असतील आणि हेमंत तावडे असतील. हे 5 मेंबर शहापूरचे. त्यानंतर राम डिंगोरे असतील, सावे असतील. या 6 अंपायर्सने आमच्या शहापूरची सेवा दिली आहे. आज आमच्या डोकामसाठी ते पुन्हा एकदा आले, त्यांचं देखील मनापासून आम्ही कौतुक करतो. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19.50 सरासरीने 39 झाल्यात. थँक्यू रुपेश तुंगार आणि नितीन दादा चौधरी. 39 धावा, भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर नाही तर मी म्हणेल अप्रतिम अशी सुरुवात अनस्पोर्ट पष्टपाडा संघाची कधी बघायला मिळत नसते. इतकी खतरनाक सुरुवात झाली आहे. अजून 6 ओव्हर बाकी आहे आणि एकही खेळाडू अजून बाद झालेला नाहीये, एकही खेळाडू गमावलेला नाहीये. दोघांची पार्टनरशिप झाली 39. सागर सोकांडे फक्त 1 वर खेळतोय, बाकी गौरव पस्टेनी धावा केल्या 36. 1 नो आणि 1 वाईड अशा धावा एक्स्ट्रा. शॉर्ट ऑफ लेंथ होती, इथे पूल करायला गेले होते, लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. अशा पद्धतीने आपण बघू शकतो व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवर आले अजय शेलवले. हे जय मल्हार पाचघर संघाचे खेळाडू असायचे. आज मात्र ते या टीम मध्ये खेळतायत, MC भिनार या संघामध्ये खेळतायत. अजय शेलवले गोलंदाजी मार्कवर पहिला वाईट आलाय. शॉर्ट ऑफ लेंथ होती आणि इथे पूल केलाय. थोडस मिसफिल्डिंग झाली होती, आपण डीप मधून थोडस फंबलिंग झालं. 1 धावचं रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो या 2 धावा त्यांनी मिळवलेल्या आहेत, अर्जित केल्यात. या दोन्ही धावा अंकित झाल्या. 42 धावा धावसंख्या फलकावर इथे बघायला मिळत आहेत. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालंय. एक्सप्लोसिव्ह सुरुवात म्हणावी लागेल आणि काय स्टार्ट आहे अनस्पोर्ट. ही 3रं पॉवर प्लेचं षटक आहे, आपण बघू शकतो. 3 ओव्हर या पॉवर प्लेचे असणार आहेत. यावेळेस लाईन लेग स्टंपच्या बाहेर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मध्ये काय असतं, नवोदित गोलंदाज जे असतात ते लेफ्टी आल्यानंतर ऑफ स्टंपवर न टाकता ते लेग स्टंपवर टाकतात आणि ते वाईट जातात. आतापर्यंत अजय शेलवले यांनी 2 चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकलेत. वाईट आलाय. धावसंख्या धावफलकावर 43 या ठिकाणी बघायला मिळते. एकही खेळाडू अजून गमावलेला नाहीये. सागर सोकांडे खेळतोय 3 वर. यावेळेस पूल केलाय पॉवरफुल डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सागर सोकांडे
खरबुजे को देखकर खरबुजेने रंग बदला. इथे क्रिकेटच्या सत्रामध्ये इंद्रधनुष्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ नाटकीय रूपांतर पाहायला मिळेल. इथे ठोकलाय सागर सोकांड्याने हा त्याच्या करिअर मधील दोघंबोगे प्रीमियर लीग मधील त्याच्या नावावरचा पहिला चौकार. अजय शेलावलेवर आक्रमण केलं गेले. 47 धावा धावसंख्या फलकावर 50 अर्धशतक पूर्ण व्हायला 3 धाब्यांची गरज आहे आणि ओव्हर झाल्या 2.2 म्हणजेच 14 चेंडू मध्ये 47 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. काय बॅटिंग केली आहे ओम स्पोर्ट्स ओम साई पस्टे पाडा या टीमने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. क्लासिक शॉट पाहायला मिळाला. तंत्रशुद्ध कॉपी बुक स्टाईल अशी बॅटिंग अगदी बघितलं तर सौरव गांगुली दादा याच्या बॅटमधून पाहायला मिळते आणि ते दादागिरी चालू आहे. रिव्हर्स खेळलेत. कुठेही मारा. इथे सागर सोकांडेनी 360 बॅटिंग करण्यासाठी विशेष करून स्कोरलेग असेल तर नंतर एक आला चौकार आपण बघितलं तर कव्हर झोन मध्ये असेल आणि हा तिसरा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक लॉंग ऑफला चौकार एक कव्हर झोन मध्ये आणि एक डीप बॅकवर्ड स्कोरलेग झोन मध्ये. चारही बाजूने सहाही बाजूने खेळणारा खेळाडू आहे. व्हाट अ शॉट. रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडूला पाठवून दिलाय. स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा येतील. आतापर्यंत चौकार आलाय अजय शेलवलेला. मला वाटतं इथे किती चौकार ठोकले 4 आणि लगातार 4 चौकार. भरतजी डोळे आमचे यांच्याकडनं 500 रुपये. जबरदस्त बॅटिंग सागर सोकांड्याची बघायला मिळते. भरतजी डोळे साहेबांकडनं प्रत्येक 3 चौकार असतील 3 षटकार असतील 3 विकेट्स असतील 500 रुपये लागले गेलेत आणि पहिलं हे 500 रुपये प्राप्त करणारा खेळाडू सागर सोकांडे काय बॅटिंग करतोय दादागिरी करतोय. आतापर्यंत गौरव पस्टे आणि सागर सोकांडेची दादागिरी बॅटिंग मध्ये ओम स्पोर्ट ओम साई पस्टेपाड्याच्या माध्यमातून केली गेली. अप्रतिम खतरनाक बॅटिंग. रिव्हर्स खेळलेला आणखीन एक. काय म्हणावं या खेळाडूला. परिस्पर्श झालाय. गौरव पस्टेला बघून मला वाटतं त्यांनी देखील रंग बदललाय आणि अशा पद्धतीने 5 चौकार लगातार ठोकलेत. रिव्हर्सच्या माध्यमातून 3 चौकार आले आणि या 3ही चौकार आपण बघितले तर काय बॅटिंग करतोय जबरदस्त. 1/4. 3 षटकामध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत या मैदानावर झालीये. 63 धावा कुठल्या गेल्या 3 18 मध्ये 63. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे लक्षात असू द्या. आणि 12वा खेळाडूने दोन्ही संघाचे 12 जे खेळाडू आहेत एकूण 15 प्लेयर आम्ही दिले. जे खेळाडू असतील त्यांनी पाणी घेऊन जायचं लक्षात असू द्या.
ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. चला आपण आता फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅटिंग दोन्ही खेळाडू आपण बघितले तर 63 धाब्यांची पार्टनरशिप ड्रीम स्टार्ट म्हणावी लागेल. काय सुरुवात झाली आहे, अप्रतिम सुरुवात, इतकी खतरनाक सुरुवात आतापर्यंत आम्ही कोणत्याही टीम कडनं बघितली नाहीये. एकही खेळाडू अजूनपर्यंत न गमावता 63 धावा जर होतील तर मला वाटतं उरलेल्या 5 ओव्हरमध्ये 100 रन व्हायला हरकत नाहीये, कारण डबल स्कोर होऊ शकतो. कारण 10च्या 10 खेळाडू त्यांच्या अजूनही तंबूच्या आश्रयाला आपल्या घरट्यामध्ये विसावा घेत आहेत. ते फ्रेश माइंडने येतील. पहिल्या 3 ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्रति षटकामागे 21च्या सरासरीने धावा केल्यात 63. गौरव पोस्टे खेळतोय 13 चेंडूमध्ये 36 वर आणि 7 चेंडूमध्ये 23 धावांवर पोहोचलाय सागर सोकांडेने लगावलेले 5 चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळाली. सोकांडेपाड्याचा सितारा आज आपलं पूर्ण भवितव्य या स्पर्धेच्या माध्यमातून आणि प्रत्येक क्रीडा रसिक वर्गांच्या मनामध्ये घुसलाय. प्रत्येक मनामध्ये त्यांनी हृदय जिंकलंय असा सागर सोकांडे जबरदस्त क्रिकेट खेळतोय. त्याचे रिवर्सचे 3 चौकार बघितले, एक स्विचिट चौकार, तदनंतर 2 रिवर्सच्या माध्यमातून एक आला अगदी बघितलं तर कव्हरच्या झोन मध्ये, तदनंतर दुसरा चौकार त्यांनी खेचला होता तो लॉंग ऑफला, तदनंतर स्विचिटच्या माध्यमातून 2 ठोकले होते, एक स्वीपर पॉइंट झोन मध्ये आणि एक शॉर्ट थर्डमॅनला. तर अशा पद्धतीने 3 चौकार रिवर्सच्या माध्यमातून, एक स्कोरलेग झोन मध्ये पुलचा फटका होता आणि स्टेट डाऊन द ग्राउंड सौरव गांगुलीच्या स्टाईलने जो फटका एक्झिक्यूट केला. म्हणजे 5 चौकार नेत्र दीपक होते. विवेक आलेत राऊंड द विकेट. यावेळेस मिस टायमिंग होल्ड झालं आणि कॅच पकडली गेली आहे का. चांगला चेंडू होता. डॉट बॉल आलाय, विकेट नाहीये. डेड बॉल आहे का. ओके, डेड बॉल आहे. पंचांनी या ठिकाणी घोषित केलंय. विवेक शॉर्ट ऑफ लेंथ होती, पूल केलाय, झेल होऊ शकतो आणि कॅच ड्रॉप झाली. अगर कॅच नहीं पकडोगे तो मॅच कैसे जीतोगे. हरीश कुलकर्णी यांनी 2 कॅच सोडल्या दोन्ही खेळाडूंच्या. परिणामी आपण बघतोय 63 धावा लागल्या गेल्या होत्या आणि आता ही 3री कॅच ड्रॉप झाली आहे. डीप बॅकवर्ड स्कोरलेग झोन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाकडनं समाधान अधिकारी यांच्याकडनं विवेकसाठी हॅट्रिक साठी 1000 रुपये. धावा धावसंख्या फलकावर. विवेकने जाळ्यामध्ये अडकवलंच होतं. ऑल स्लॉग स्वीप लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाली आणि वॉट अ शॉट परफेक्ट. फुललेंच्या चेंडू होते, त्याला हाफ बॉली बनवलं, ऑन द टोज बॉटमॅनचा वापर केला, त्याला लॉफ्ट केलं आणि लॉफ्टेड ऑन ड्राइव्हच्या माध्यमातून हाय आणि हँडसम सागर सोकांडे. आज खऱ्या अर्थाने या मुलाला व्यासपीठ मिळालंय आणि हे व्यासपीठ काय गाजवतोय. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत तो सोकांडेपाडा आणि मला वाटतं अवलपाडा संघाकडे खेळत होता त्यावेळेस त्याच्याकडनं होणारी कामगिरी ही नोटवरती राहिली आणि आज खऱ्या अर्थानं या मुलाने त्याचं भविष्य चांगलं घडवलं आहे. काय बॅटिंग करतोय. चौकार षटकारांची भाषा बोलणारा सागर सोकांडे. जबरदस्त क्रिकेट. रिव्हर्स खेळायला गेले, यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आलाय. क्रिकेट हा तुम्ही फक्त ताकदीने नाही तर युक्तीनेही खेळू शकता. टायमिंगच्या जोरावर आतापर्यंत त्याचे एकही फटका बघितला तर ताकदीवर गेलेला नाहीये. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, तंत्रशुद्ध बॅटिंग पाहायला मिळाली. व्ही मध्ये खेळणारं, रिव्हर्स खेळणारं आणि गोलंदाजाच्या मेंदूशी खेळतोय. यावेळेस पूल केलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये. या ठिकाणी येतील नो प्लस 4 5 धावा मिळतील. आतापर्यंत या मॅच मध्ये मला वाटतं 3 5-5 आलेले आहेत. 3 चौकारे नो बॉलवर आलेले आहेत आतापर्यंत आम्ही बघितले. एक पहिला नो बॉल शुभम कुलकर्णी कडनं एक चौकार आला, तदनंतर आता विवेक चौधरी कडनं एक चौकार आणि दिनेश धसाडेकडनं देखील एक चौकार. म्हणजे असे नो बॉलवर आतापर्यंत या धावा आल्यात. 74 धावा झाल्या. 75 झालेल्या आहेत. यावेळेस बागफुटला गेले, पूल केलाय. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक आलेत, फिल्डिंग केली जाईल, एकच मिळणार. सेन्सिबल क्रिकेट, रिस्क फ्री. आतापर्यंत बघितलं तर एकही जास्त
ते इम्प्रोवायझिंग खेळायला गेले. चांगली लाईन अनुभवाची शिदोरी आतापर्यंत दाखवतोय. 2 डॉट बॉल आले. चांगला कमबॅक केला. षटक क्रमांक 4 संपन्न झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद ओम स्पोर्ट ओम साई पश्चिमपाडा संघाची 76 धावा. या ओव्हरमध्ये 13 धावा आतापर्यंत आल्या. गोलंदाज कॅप्टन आलेत. आता पहिला स्पेल त्यांनी थोडा महागडा टाकला होता. शुभम आले अराउंड द विकेट. यावेळेस लेग स्टंपच्या थोडा बाहेर होता पण निर्देशित केला. व्हाईट बॉल. 77 धावा धावसंख्या फलकावर. आणखीन एक एक्स्ट्रा प्रत्येक ओव्हरमध्ये एक धाव एक नो बॉलची किंवा व्हाईट बॉल आतापर्यंत बघायला मिळाली आहे. भरपूर टार्गेट या ठिकाणी मोठा राहतोय कारण ज्या पद्धतीने 4 षटकं झाले अजून 4 षटकं येणं बाकी आहेत आणि इथे 76 होत्या 77 झाल्यात. आता उरलेल्या 4 ओव्हरमध्ये जरी 50-60 धावा आल्या तरी 120-130 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न असेल आणि व्हायला पाहिजेत कारण एकही विकेट गेली नाहीये अजून. फुल टॉस होता. ड्राईव्ह करतायत ओव्हर दी टॉप डीप एक्स्ट्रा कव्हर झोन. 4 धावा येतील. व्हॉट अ डिफिकल्ट अँड व्हॉट अ मॅग्निफिशंट शॉट पाहायला मिळालाय. जबरदस्त क्रिकेट आज पाहायला मिळालं. सागर सोकांडे जो आतापर्यंत बघितला तर धावसंख्या त्यांनी वैयक्तिक दृष्ट्या लावली गेली आहे. 38 धावा एकट्या सागर सोकांडेच्या बघायला मिळत आहेत ज्यामध्ये 12 चेंडूमध्ये 38 मध्ये सगळे चौकार आणि षटकारच बघायला मिळाले. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रत्यक्षीकरण सागर सोकांडेने दाखवलंय. प्रॉपर क्रिकेट आज बघायला मिळालं. त्याच्या माध्यमातून नेहमीच ते ताकदीपेक्षा आपल्या टायमिंगवर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाला सार्थ बॅटिंग केली आहे. यावेळेस रिव्हर्स खेळायला गेले होते. फुल टॉस मिस केलाय. संधी गमावलेली आहे. आलाय डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक्क्याऐंशी धावा झाल्यात. 81. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या दिनेश दसाडेच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभम कुलूने 18 दिल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये अजय शेलवणी धावा दिल्या 24. चौथ्या ओव्हरमध्ये विवेक चौधरीने फक्त 13 दिल्या होत्या. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. आले. एक मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. संदेश कडनं पुन्हा ओव्हरथ्रोची धाव मिळाली. संदेशने आतापर्यंत पहिल्याच चेंडूवर चौका सोडला होता फुटबॉल फिल्डिंग करत असताना आणि इथे एक एक्स्ट्रा धाव फिल्डिंग मिस फिल्डिंगच्या माध्यमातून दिली गेली आहे. सहा मिनिटांमध्ये तुम्हाला 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीट करायचे होते. लक्षात घ्या. आणि आता 6 मिनिटांमध्ये 6 मिनिटं राहिले त्या लक्षात असू द्या. आणि 6 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. इथे भरपूर वेळ घेतलाय एमसी बिनर संघाने. 5वं षटक आहे.
लेग लान्स केलाय, परंतु बॅकअप आहे शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. फिल्डिंग केली आहे, आलाय डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येत आहेत त्यावेळेस तो कॉन्फिडन्स देखील गोलंदाजाचा वाढत असतो, कारण फिल्डिंग झोन फार महत्वाचं आहे. ह्या मैदानाचं डायमेन्शन बघितलं तर 90 मीटरची बाउंड्री सहज पार होताना आम्ही आतापर्यंत बघितलंय. फिल्डिंग मधून मिसफिल्डिंग जर झाली तर एक एक्स्ट्रा धाव जाते, आणि ज्या कॅच ड्रॉप झाल्या 3, त्या कॅच ड्रॉपच्याच परिणामी एकही खेळाडू अजूनपर्यंत बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला नाहीये. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय, आला इथे पॉवरफुल षटकार, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय गौरव पस्टेनी. आणखीन एक नेत्रदीपक षटकार. 90 रन्स आर ऑन द स्कोर कार्ड. 90 धावा धावसंख्या बलकावा या ठिकाणी बघायला मिळतील. 18 चेंडूमध्ये 43 धावांवर पोहोचलाय. अर्धशतकासाठी 7 धावांची गरज असेल गौरव पस्टे. कालच्या दिवसामध्ये जयवंत दळवी याच्या नावावर एक अर्धशतक लागले गेले. लक्षात असू द्या, चेंडू जर हरवला तर नवीनच बॉल दिला जाईल. चेंडू खराब झाला, चेंडू फुटला, हरवला तरी नवीनच चेंडू दिला जाईल. यावेळी समोरच्या दिशेने उंची आहे, अंतरही पार झालं, आणि आपण बघू शकतो लाईनवर क्रॉस झालेला आहे की नाही, आणि पंचांचा सिग्नल येते. 6 धावा येतील. डायरेक्ट चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. हा दुसरा षटकार आला गौरव पस्टे. 49 धावांवर पोहोचलाय. 49 धावा, फक्त 1 धाव राहिली अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. षटक क्रमांक 5 समाप्त झालं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 96 धावा. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची. नाहीतर एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. आम्ही अगोदरच तुम्हाला सूचना केली होती की 35 मिनिटांमध्ये 7 षटकं झाली नाही. विवेक आलेत. विवेक पहिल्या स्पेल मध्ये 13 दिल्या होत्या, या स्पेल मध्ये आलेत. आता बघायचंय आपण ही ओव्हर चांगली विकेट साठी आली पाहिजे. शॉर्ट ऑफ लेंथ होती, पुल करायला गेले होते. हा चेंडू अगदी थोडा स्किड झाला होता. अतिरिक्त बाउन्स मध्ये हा चेंडू प्रॉपर खेळणं सागर सोकांडेला जमलं नाहीये, तरी देखील एक मिळाली आहे. तो डॉट बॉल कमी खेळतोय. सिंगल डबल असेल, चौकार असेल, षटकार असेल, सगळ्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत त्यांनी पाहायला मिळाली. त्याच्या स्कोरिंग मध्ये अगदी बघितलं तर 3ही आल्यात, एकेरी आल्यात, 4ही आल्यात आणि 6ही आल्यात. विवेक चौधरी चांगली बॉलिंग आतापर्यंत या पूर्ण स्क्वॉड मध्ये बघितले तर. विवेक अर्धशतकासाठी 1 धावांची गरज आहे. गौरव पस्टे 49 वर पोहोचलाय आणि सागर सोकांडे 42 वर. सागर सोकांडेला 8 धावांची गरज आहे आणि गौरव पस्टेला फक्त 1 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी. या मैदानाची हायेस्ट पार्टनरशिप असेल. 100 धावा पार्टनरशिप करण्याचा विक्रम जर बघितला तर इजाज कुरेशी आणि कृष्णा सातपुते डिंगडोंगचे यांच्या नावावर आहे. हायेस्ट ओपनिंग पार्टनरशिप 137 धावांची. मला वाटतं इथे एवढा नाही, परंतु 100 जरी झाला तरी हायस्ट क्वालिटी क्रिकेट इथे बघायला मिळालंय. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, आहे गुड फिल्डिंग.
अर्धशतक गौरव पस्ते मानाने अभिमानाने स्वाभिमानाने बॅट वरती करायची. जोरदार टाळ्या वाजवा जर गौरव पस्तेची बॅटिंग आवडली असेल. ओम स्पोर्ट्स ओम साई पस्तेपाडा संघाचा खेळाडू गौरव पस्ते द्वितीय अर्धशतक लगावून या डोळकांबगे प्रीमियर लीग मध्ये नाव कमावतोय. काल जयवंत दळवी आयकॉन 11 हिदवली संघाच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक लगावला गेलं आणि दुसरं अर्धशतक आज ओम साई पस्तेपाडा म्हणजेच ओम स्पोर्ट्स क्लब ओम साई पस्तेपाडा या संघाच्या माध्यमातून. फुलटॉस पुढे आले, स्टेप आउट झाले आणि फारच लांब फारच दूर लॉंगन सीमारेषेच्या दिशेने हा षटकार ठोकलाय. गौरव पस्ते पदल आदित्य दाखवतोय आणि आणखीन एक षटकार. हायस्ट पार्टनरशिप 105 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. एक खेळाडू आतमध्ये घेणार आहात पुढच्या ओव्हरमध्ये, लक्षात घ्या. त्यांचं एक खेळाडू पुढच्या ओव्हरमध्ये घ्या. टायमर संपलेला आहे. तुम्हाला दिलेला वेळ होता त्या वेळेमध्ये तुम्ही उशीर केला, परिणामी एक खेळाडू तडिया सर्कलमध्ये घ्यावा लागेल. फुलटॉस पुन्हा एकदा पदल आदित्य सेफ शॉट पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेचा वेध घेणार. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत 4 धावा येतील. एकशे 9 धावा. ओ उंच गेलाय, 6 धावा येतील. वॉट अ बॅटिंग. वाघाच्या दाताला रक्त लागल्यानंतर तो शिकार करणं सोडत नाही आणि गौरव पस्ते आणि सागर सोकांडे हे दोन असे खेळाडी, असे दोन शिकारी आहेत की ज्यांनी हे संपूर्ण मैदान संपूर्ण जंगल हादरवून ठेवलंय. काय बॅटिंग केली. एकही गोलंदाज असा नाहीये की ज्या गोलंदाजाला त्यांनी वाचवलंय किंवा त्याला बक्षलंय. प्रत्येक गोलंदाजावर ते अक्षरशः तुटून पडले. चौकार षटकारांची भाषा दोघांनी बोलली आणि जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत बघायला मिळालं. धावा पोहोचल्या या षटकाराने 115 धावा. सातवं षटक दिनेश घेऊन आलाय. यावेळेस रॅपिड होऊन होता परंतु लाईन लेग स्टंपच्या थोडी बाहेर आहे. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त स्वरूपामध्ये आणखीन एक धावसंख्या फलकावर या ठिकाणी ऍड होईल. 116 धावा धावसंख्या फलकावर. लॉक स्वीप आपण पाहतोय. लॉफ्टेड लॉक स्वीप पाहायला मिळाला. चेंडू आणखीन एक चौकारासाठी. आजच्या मैदानावर क्षेत्ररक्षक आहेत की नाही हा देखील मोठा संभ्रम आमच्या क्रीडा रसिक वर्गाने पडलाय. कारण चेंडू बॅटवर कनेक्ट झाला की तो 4 किंवा 6 धावांसाठी येतोय.
इथे मिसटायमिंग आहे आणि भरपूर वेळानंतर दिनेश धसाडेंनी ही कॅच पकडली. पहिला खेळाडू तब्बल पार्टनरशिप 120 धावा करून परतलाय. जोरदार टाळ्या वाजवा सागर सोकांडे आणि गौरव पोस्टेच्या पार्टनरशिप साठी. सागर सोकांडे 46 वर परतला. 4 धावा त्या कमी राहिल्या. नाहीतर सागर सोकांडे सन्माननीय आदरणीय आमचे सर्वांचे लाडके सुनील भाऊ आणि SS स्पोर्ट्स चे संघ मालक आणि आमच्या डोका विभागीय प्रीमियर लीगचे अन्नदाते आमचे लाडके रफिकभाई शेख यांचं शुभागमन झालेलं आहे. मी दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेल की व्यासपीठावर आपण असं नसतो बा. ज्या वेळेस या मैदानावरच्या स्पर्धा आम्ही पार पाडल्या त्या प्रत्येक स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती राहिली आहे रफिकभाई शेख यांची. धन्यवाद. यावेळेस संदेश आपण संजय आले. संजय खैर. सागर परतला परंतु संजय खैर पण काही कमी नाहीये. संजय खैरने या मैदानावर 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले होते. हा त्याचा इतिहास सांगून जातोय. तो देखील तितकी ताकदवान त्याची बॅटिंग आहे. 121 झाल्यात. दिनेशने शेवटी विकेट मिळवली. यावेळेस लॉक स्वीप डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये 4 धावा येतील. गौरव पोस्टेच्या बॅटमधून गौरव पोस्टे पोहोचला या 4 धावेनी 71 धावेंवर. इंडिव्हिज्युअली हाय स्कोर या मैदानावर आतापर्यंत बघायला मिळेल त्याच्या नावावर आहे. 125 धावा धावसंख्या फलकावर पाहायला मिळत आहेत. ओमसाई ओम स्पोर्ट्स क्लब ओमसाई पस्टेपडा या संघाच्या AMC बिनार संघाचे गोलंदाजांवर अक्षरशः आज मात्र दयामया दाखवली नाहीये या फलंदाजांच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर झेल होऊ शकतो आणि पकडलाय. सुंदर कॅच पकडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. आमचे जुने जाणते आणि आमचे आदरणीय रवींद्र सांबरे ज्यांनी एक काळ गाजवलं होतं ते देखील आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि निलेश चौधरी हे तर आमच्या प्रीमियर लीगचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांचं देखील स्वागत. व्यासपीठाकडे व्हायचं आहे. आपण स्वागत सोहळ्याकडे वळतोय. संदेश स्मृती स्पोर्ट्स क्लबचे सर्वेसर्वा आमचे सर्वांचे लाडके अन्नदाते आमचे रफिकभाई शेख यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमच्या डोका विभागीय प्रीमियर लीगचे ज्येष्ठ सहकारी आणि आमचे लाडके बापू ज्योतिकारी मी यांना विनंती करेल की आपण रफिकभाई शेख यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर या क्रीडा मंचावर करायचा आहे. मायाची उबदार शाल महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण करूया रफिकभाई शेख यांचा यथोचित मान सन्मान. झालात असंच प्रेम आमच्या सर्व क्रीडा रसिक वर्गांवर आमच्या डोका विभागीय प्रीमियर लीग वर राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना असेल. आणि आपण मॅचकडे वळतो. 7 षटक समाप्ती झाली. शॉर्ट ऑफ लेंथ होती. पूल केलाय. डीप मध्ये मिसफिल्डिंग झाली. हातामधून ब्रश झाला आणि डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये संजय खेरने खेचलाय चौकार. सुभाष झुंजारराव आले शॉर्ट पिच. सूरज झुंजारराव आलेत आणि शॉर्ट ऑफ लेंथ होती. भरपूर शॉर्ट होता. अखूट टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी संजय खेरने पूल केला
अगदी बॉडी लेंथ असताना जास्त जर बघितलं तर गती नसल्यामुळे हा चेंडू सीमारेषेचा वेध घेतलाय. शॉर्ट ऑफ लेंथ, अगोदर बॅट घुमवली आहे, आलाय डॉट बॉल. अपील केली गेली होती, उत्साह कमी होता, आला इथे डॉट बॉल. सुभाष झुंजारराव सांग. रिव्हर्स खेळलेत पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. चेस चालू आहे, खूप मोठा चेस आणि क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 धावा सहज प्राप्त होतील. चौथ्या धाव्याचा प्रयत्न आणि चौथी धाव देखील पूर्ण झालेली आहे. व्हॉट अ फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 4 धावा धावल्यात या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. एकशे 133 धावा धावसंख्या बलकावर या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अंतिम षटकामधील 3 चेंडूचा खेळ येणं इथून बाकी आहे. रिव्हर्स खेळले, चेंडू फाईन जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे संजय खैरनी या ठिकाणी रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार खेचलाय. एकशे 37 धावा धावसंख्या फलकावर. काय बॅटिंग आहे. असा एकही गोलंदाज नसेल की त्याला चौकार आणि षटकार आलेला नाहीये, कोणी नाहीये. प्रत्येक गोलंदाज, दिनेशच्या 2 ओव्हर झाल्या, त्यानंतर विवेकच्या 2 ओव्हर झाल्या, प्रत्येक गोलंदाजाला चौकार षटकार खर्च करण्यास भाग पाडलं ओम साई ओम स्पोर्ट्स क्लब पस्टेपाडा या संघाने. रिव्हर्स खेळलेला आणि आणखीन एक चौकार येणार. शॉर्ट टर्मॅनला बीट केलं, डीप टर्मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कारण आउटफील्ड इज व्हेरी फास्ट. चेंडू थांबणार नाहीये, आणखीन एक चौकार. इथून जर तिसरा चौकार आला तर सोगाव विभाग प्रमुख जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि या संस्थेचे अगदी बघितलं तर सोगाव प्रमुख आमचे डोळे साहेब, भरतजी डोळे साहेब यांच्याकडनं 3 चौकार 3 षटकार 3 विकेटसाठी 500 रुपये. सागर सोकांडेला सकाळी 5 चौकारांसाठी 500 रुपये मिळालेत. हो, त्रिपाचित संजय खैरला देखील 500 रुपये मिळाले, कारण संजय खैरने देखील 3 चौकार खेचलेत. धावसंख्या आपण बघितली तर शेवटच्या चेंडूवर क्लीन बॉल मिळवला. 141 धावा झाल्या. 3 विकेट्स गमावत असताना 3 फलंदाजांनी गमावले, परंतु 141 धावा बनवल्या. कालच्या दिवसामध्ये मला वाटत नसतील की इथपर्यंत धावा कोणी बनवलेल्या असतील. 142 धावा 8 ओव्हरमध्ये 48 चेंडूमध्ये कराव्या लागतील टीम एएमसी भिनार या संघाला ओम साई ओम स्पोर्ट्स क्लब पस्टेपाडा या संघाच्या समोर. त्यानंतर या सेकंड स्पेलसाठी मी आमंत्रित करतोय आमचे लाडके समालोचक परशुराम पोकळा. थँक्यू.
विनंती आहे आपण लवकरात लवकर आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपल्याकडे वेळ जेवढा लवकरात लवकर आपण कव्हर करून तेवढा आपल्यासाठी एक अतिउत्तम राहणार आहे. तर सर्वांना मनापासून आभार व्यक्त करेल कारण ही स्पर्धा आपली एकट्याची नसून सर्वांची आपल्या डोळखाम विभागाची सर्व खेळाडूंची ही स्पर्धा डोळखाम प्रीमियर लीग पर्व पहिला आणि पर्व पहिल्यामध्ये एक दमदार नियोजन आणि दमदार आयोजन या आमच्या डोळखाम विभागाच्या माध्यमातून केले गेले. मी मनापासून डोळखामकरांचा आभार व्यक्त करेल. त्यानंतर आमच्या मुख्यमंचावरती प्रमुख पाहुणे सन्माननीय रफिकभाई शेख आणि त्यांच्या समावेश असलेले सुनीलजी सांबरे साहेब आणि अजूनही ज्या गोड व्यक्ती बसले त्यांचंही मनापासून आभार. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली जाते. एका बाजूला आर्मस्पोर्ट फस्टेपाडा टीम तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल MC विनर अंजनी माता स्पोर्ट विनर सन्मानी आमच्या हरीश दादांची टीम इथे मैदानाच्या आतमध्ये उतरेल. जवळजवळ या विनिंग मध्ये पहिल्या विनिंग मध्ये आर्मस्पोर्ट फस्टेपाडा टीमच्या धावसंख्या फलकावरती जोडले गेलेत. एकूण टोटल 141 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 142 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल MC बिनार साठी. तर MC बिनार संघाच्या 2 फलंदाजाला विनंती करेल. हरेश दादा आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. जेवढा वेळ आपल्याला लवकरात लवकर कव्हर करता येईल तेवढ्या वेळामध्ये आपण सामने कंप्लीट करायचे आहेत. नक्कीच मी सागर सोकांडे आणि गौरव पष्टे यांनी सुंदर अशी खेळी केली. मैदानाच्या आतमध्ये सर्वांची मनं जिंकली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक लगावले. आपल्या संघासाठी नव्हे तर आपल्या स्वतःसाठी सुद्धा चांगला इतिहास बनवला गेला. त्यांचंही मनापासून खूप खूप आभार. जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये जयवंत दळवी या फलंदाजांना 50 नोंदवली होती. आज पहिल्याच मॅच मध्ये सागर सोकांडे आणि गौरव पष्टे या दोन्ही फलंदाजांनी आपल्या नावावरती एक चांगली अर्धशतक नोंदवली गेली. आजच्या दिवसामध्ये डोळखाम प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ सागर सोकांडे या सीझन मध्ये पूर्णपणे फ्लॉप पाहायला मिळाला होता. परंतु ज्या महत्वाच्या मॅच मध्ये डोळखाम विभागाची प्रीमियर लीग त्या मॅच मध्ये सागर सोकांडेने काय खेळी केली. सुंदर खेळी लाजवाब मन जिंकणारी खेळी. त्याच्या बॅट मधून जेव्हा आपण पाहिले ना 5 चौकार आले होते ते 5 चौकार 5 दिशेने खेळले होते सागर सोकांडेने. खूप सुंदर अशी फलंदाजी केली. तर हरेश कुलकर्णी सर आणि विवेक चौधरी सरांना विनंती आहे की आज प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय आमचे समाधानजी अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा प्राइज आहे. विवेकजी फलंदाज जो विवेक फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो त्याला मात्र महत्वाची सूचना आहे. समाधान अधिकारी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा प्राइज आहे. तसेच आमचे हरीश दादा कुलकर्णी यांच्यासाठी सुद्धा ते प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपये लागू. तर मी हरीश दादा सरांचं मनापासून कौतुक करेल कारण त्या सरांनी आपल्या या विभागाच्या निमित्तानं या प्रीमियर लीगच्या निमित्तानं एक महत्वाची भूमिका इथे निभावली गेली. त्यांच्या माध्यमातून एक उपक्रम राबवला गेला. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक चेंडूवरती डॉट चेंडू जो चेंडू येईल त्या चेंडूवरती एक झाड त्यांच्या माध्यमातून लावलं जाईल. अशी ही संकल्पना आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. हरीश दादा कुलकर्णी सरांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून कौतुक करेल. काही खेळाडूंना ओके मॅचला सुरुवात करायचे. धन्यवाद. टायमिंग लावला जाईल तर मॅच लावते सुद्धा परत चेंडू घेऊन जाईल सागर सोकांडे सॉरी श्याम पष्टे मात्र पहिल्याच चेंडू जर पाहिलं तर विवेकच्या बॅट मधनं एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये येतील. या चेंडूवरती 4 धावा आणि 4 धावाने आपल्या टीमचे आणि स्वतःच अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. सुंदर फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. तर नक्कीच मी हरीश दादांचं कौतुक का करेल. या संकल्पनेचं काही लोकांना अजून महत्व कळलं नसेल परंतु गेल्या या महिन्याच्या नंतर त्या संकल्पनेचा आपल्याला आनंद तेव्हा समजेल की ही संकल्पना का राबवली गेली सरांनी कुलकर्णी सरांनी. तर त्यांचा अनुभव आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये येणारच आहे कारण गेल्या वर्षामध्ये आपण 45 डिग्रीचं तापमान पाहिलं होतं पण ह्या वर्षामध्ये अजूनही वाढू शकतोय. तर हा चेंडू आलाय डॉट. इथं आमचे पाटील साहेब उपस्थित झाले त्यांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. सुंदर अशी गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार आणि चौकारानंतर मात्र श्याम पष्टेच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर चेंडू डॉट आलाय. सुंदर गोलंदाजी राहिली. पुन्हा विवेक स्ट्राईक वरती हा टॅकर चेंडू होता. चेंडूला उडवलाय. चेंडूवरती शतरक्षक जोडले जातील आणि सुंदर झेल आणि विवेकला मात्र परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर पहिला गडी बाद होईल बिनार या संघाचा.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळतील हेमंत पवार, ज्या सदस्यतेला आपल्या डोखम विभागामध्ये जर पालघर निंबाळपाडा संघाकडून खेळतायत, परंतु आज आपली विभागाची प्रीमियर लीग असल्या कारणानं आज बिनार या गावाच्या माध्यमातून खेळणार MC विनार सन्मानी आमच्या हरीशदादांची टीमच्या माध्यमातून खेळलं जायला एक हेमंत पवार सुद्धा एक हरीटर फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा त्याचा बल्ला जर बोलायला लागला तर नक्कीच ही धावसंख्येत सुद्धा त्याला कमी पडेल. पहिल्या चेंडू ते 11 चेंडू मात्र लॉंगॉनला जातो. लॉंगो आपले क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते संजयच्या मात्र अवकाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर हेमंत पवारच्या बॅटमधून येथील या 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 8 जोडले जातील. 1 गडी बाद 8 धावा. हेमंत पवार सुंदर अशी खेळी त्याच्या माध्यमातून आपण अनेक मैदानात गाजवणारा हा फलंदाज आहे, तर नक्कीच आज त्याच्याकडे मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार करण्यासाठी मात्र स्वतःला इथे सावरावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल आणि पार्टनरशिप मोठी करावी लागेल, ज्या पद्धतीने सागर सोकांडे आणि गौरव पष्टे यांच्या माध्यमातून केली गेली होती. हो, फाईनला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क, पंचाने हा चेंडू दंडित केला. दोन्ही हात समांतर म्हणजे हा चेंडू आला अवांतर. या चेंडूवरती नक्कीच वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 9 धावा 1 गडी बाद. थोडासा खराब चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर टाकला, पंचाने वाईट घोषित केला. पुन्हा एकदा श्याम, हो फटका बसलाय हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली दिला महेश सांबरे आणि महेश सांबरेने विनायक पष्टे होते आणि तिथे झेल सोडला गेला आणि या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्या 11च्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला झालं. एक सोपा झेल होता, तो झेल जर घेतला असता तर आपला संघ सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकला होता, परंतु हेमंत पवारचा झेल सोडलाय, अन्यथा आपल्याला ते डोकंदुखी सुद्धा ठरू शकतो, कारण एक चांगला फलंदाज आहे. हो, बॅटची कडा पुन्हा एकदा इथे अपील केली गेली, अपीलमध्ये सत्य आहे आणि गडी बाद. हेमंत पवारला जावं लागेल मैदानाच्या बाहेर, दुसरा गडी बाद होईल. तर सन्माननीय सतीशजी कुर्लीकर्णी साहेबांच्या माध्यमातून हरीश कुलकर्णी सर एक महत्वाची सूचना आलेली आहे. तर प्रत्येक पहिल्या षटकारासाठी 1000 रुपये, त्यानंतर दुसऱ्या षटकारासाठी 2200 आणि तिसऱ्या षटकारासाठी 3300 रुपये. पहिला चेंडू तर पायला उडवला संदेश ना, तिथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. संदेशच्या बॅटमधला पुन्हा एकदा येथील या चेंडूवरती 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली आपणास पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गौरव गोलंदाजी मार्कर होते, तर गौरवच्या पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर आक्रमकता दाखवली संदेश गोडांबे. तर संदेश गोडांबेने मात्र एक चांगला फटका केला. संदेशवरती मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी मात्र स्वतःला सावरावी लागेल, कारण एवढी मोठी धावसंख्या आपल्याला पार करायची आहे, तर मोठे फटके येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा गौरव पष्टे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. नक्कीच चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुद्धा त्याच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. पण स्ट्राईक वरती संदेश गोडांबे एक चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा ब्लॉक बॉलचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चेंडूला मात्र इथे मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाने चांगले मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, त्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच प्राप्त झाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. सध्या आपण पाहतोय 16 धावा 2 गडी बाद. सुंदर गोलंदाजी गौरव पष्टे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता हरीश दादाने, परंतु त्याच्या बॅटवरती प्रॉपर कनेक्शन नव्हतं. इथे टायमिंग चेंडूपैकी तेजीमध्ये राहिली आणि इथे विकेटची चान्स होती, ती चान्स मात्र मिळाली नाही. तर हरीश दादाला जीवदान मिळालं. या चेंडूवरती नक्कीच 1 धाव प्राप्त होईल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हरीश दादासाठी एक सुवर्ण संधी. सन्माननीय समाजाचे अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं 1000 रुपयाचं प्राइज आहे. त्यानंतर सतीश कुलकर्णी सरांच्या माध्यमातून पहिल्या षटकारासाठी 1001 रुपये 1000
111 रुपये, त्यानंतर दुसऱ्या षटकारासाठी 2200 रुपये, त्यानंतर तिसऱ्या षटकारासाठी 3300 रुपये. व बॅट फटका बसलाय, श्याम पष्टे चेंडू खाली आणि झेलबाद. संदेशची खेळी सुद्धा संपुष्टात, जवळजवळ तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळालं MC बिनार संघाचा आणि पूर्णपणे विजयाच्या दिशा मात्र खालावलेल्या होताना पाहायला मिळतील बिनार संघाकडे. 17 धावा धावफलकावरती, फक्त 17 धावा, 3 गडी बाद. अक्षयने मात्र पहिल्या चेंडूवरती पूल केलाय आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. या चेंडूवरती मात्र अक्षयच्या बॅटवरनं या विनिंगचा पहिला षटकार. 6 धावा. आणि 6 धावेने संख्या फलकावरती जोडलेली आपल्याला पाहायला मिळेल. आमचे हरेश दादांच्या माध्यमातून शुभ अक्षरामध्ये लिहिलं जाते. 23 धावा फलकावरती जोडल्या जातील. खूप चांगली धावसंख्या इथे चांगल्या पद्धतीने लिहिली जाते आणि सन्माननीय हरेश दादा त्यांच्या हरिदादा शिंदे खूप चांगलं मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून सुद्धा या प्रेमी लीग लाभतंय. त्यांचे मनापासून आभार. आपटेकर चेंडू मात्र पॉइंटला ढकललाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सुंदर अडवला गेलाय आणि 1 धावावरती समाधान मानावं गेलं. चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग अशी राहिली आणि चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 1 धाव प्राप्त होईल MC बिनार संघासाठी आणि 1 धावेने दशंख्या फलकावरती 3 गडी बाद, 24 धावा. सॉरी, अंजिडी माता स्पोर्ट विनर. चला पुढचे कर्णधार आपण समालोचन कक्षाकडे म्हणजे टॉस्का बॉक्स मध्ये जोडायचं आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला संघ मालक आणि आपला स्वतः कर्णधार, दोन्ही संघाचे दोन्ही संघ मालक आणि दोन्ही कर्णधार आपण समालोचन कक्षाच्या बाजूला आपण टॉस्का बॉक्सची सुविधा निर्माण करून दिली आहे, तिथे आपण जोडायचं आहे. लवकरात लवकर येणं करायचं आहे. पुढची मॅच आपली असणार आहे. पाचघर संघ आणि रोखाम वॉरियर संघाचे दोन्ही संघाचे कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. किसन कतोरे फॅनचे कर्णधार आणि मालक. चला आपण येणं करायचं. त्यानंतर डोखाम वॉरियर्सचे किसनजी कतोरे साहेब क्लब यांच्या मार्गदर्शनाने पाचघर संघाचे कर्णधार तसेच डोखाम वॉरियर संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक करायचे, लवकर या. पुन्हा एकदा गडी बाद. सुंदर खेळ मात्र जर पाहिलं तर ओम साई पष्टेपाडा टीमच्या माध्यमातून आजचा दिवस नक्कीच चांगला राहिला. पहिलीच मॅच आपण पाहतो. पहिल्याच मॅच मध्ये पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये दोन्ही संघांना विनंती आहे आपले प्रवेश फी पहिले निश्चित करा. हा महत्वाचा विषय आहे कारण टाइम इज मनी आणि मनी इज प्रॉब्लेम. गोलंदाज निलेश तर स्ट्राईक वरती नवीन फलंदाज पारस. बघूया पारस आपल्या संघासाठी एक तारणारा फलंदाज ठरेल की नाही ते पाहणं गरजेचं राहील. नक्कीच फुलटॉच चेंडू होता. जर पाहायला गेलं तर फाईनला मारण्याचा प्रयत्न झाला परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धावणारी चांगली गोलंदाजी राहिली. निलेश डोखाम वॉरियर संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. आदरणीय माननीय संजय कतोरे साहेब क्लब पाचघर या संघाच्या कर्णधार आपण यायचंय टॉस्का बॉक्स मध्ये. आजच्या दिवसात पहिला सामना आणि धावा मात्र इतक्या झाल्यात आपण पाहिलं असेल म्हणजे डबलची धावा झाल्यात. आज ज्या धावा होत होत्या त्या पोकळा साहेब ज्या धावा होत होत्या कालच्या
त्या आज डबल झालेल्या आहेत 8 षटकात. नक्कीच सर, कालच्या दिवसामध्ये फक्त 80च्या खाली धावा पाहायला मिळत होत्या, तर आज 78-80 अशा धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये फक्त सिवन स्पोर्टच्या संघाच्या 98 धावा झाल्या होत्या, त्यानंतर कोणाची धावसंख्या वाढली नव्हती. आज मात्र पहिलीच मॅच जर पाहायला गेलं तर 141 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. ओम साई पष्टेपडा टीमच्या सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला, परंतु त्यांच्या समोर जर अंजनी माता स्पोर्ट बिनार संघ इथे चांगला वर्चस्व करतोय, परंतु त्यांना इथे जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. हो, चांगला फटका कव्हरच्या दिशेने चेंडू केला. चेंडू मात्र कव्हरच्या डोक्यावर कॅच घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला अडवला गेला आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव पाहायला मिळाली आणि 1 धावीने धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती जोडले गेले आहेत. तर हरेश दादांना एक सुवर्ण संधी आहे. हरेश दादासाठी एक महत्वाची सूचना, 1 षटकारासाठी 1001 रुपये समाधानचे अधिकारी साहेब आणि फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जोडले जातील आणि सुंदर झेल. हरेश दादाचा खेळ सुद्धा संपुष्टात पाहायला मिळेल. नक्कीच चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून आज आपल्या या विभागामध्ये पाहायला मिळाला. त्यांचं मनापासून मी नक्कीच कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून जी राबवली गेलेली संकल्पना खूप चांगली मोलाची आहे. टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. आम्ही नाणेफेक रफिक भाई शेख यांना विनंती करतो, आपण नाणेफेक करायचे दोन्ही संघात. तर पारस पुन्हा त्या चेंडू घेऊन जाईल. सॉरी, पारससाठी चेंडू घेऊन जाईल मात्र गौरव पष्टे. बघूया पुन्हा चेंडू घेऊन जाईल गौरव पष्टे. पटका आवाज चांगला आहे हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक संजय चेंडू खाली दिला, परत संजयच्या आवाक्याच्या बाहेर मिड विकेट झोन मध्ये पारसच्या बॅटमधला A1 क्वालिटीचा दर्जेदार मॅक्झिमम षटकार. तर 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. या खेळाडूकडे क्षमता आहे. एक जरी छोटा खेळाडू असला, नौका खेळाडू असला तरी त्याच्याकडे मोठी क्षमता आहे. त्याच्याकडे खेळ चांगला आहे. नक्कीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चला जाऊया टॉस का बॉक्स मध्ये. नाणेफेक होते डोखाम वॉरियर्स, किसन कोतरे साहेब पाचघर या दोन्ही कर्णधारांमध्ये. नाणेफेक कोणी जिंकली? डोखाम वॉरियर्स संघानं नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय? आमचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षणच का आपण निवडलं? ग्राउंड बघता आणि रनांची चांगली कालपासून रनांचा म्हणजे एक्स्ट्रा रन होत आहेत, त्या हिशोबाने समोरच्या टीमला आम्ही कमी रनात आवडण्याचा प्रयत्न करू. आपण नाणेफेक गमावली आहे. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपण काय केलं असतं? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार होतो आम्ही पण. म्हणजे दोन्ही कर्णधारांना या मैदानाचं चांगले माहिती आहे आणि डोखाम वॉरियर्सचं तर मग होम ग्राउंडच आहे. मला असं वाटतं डोखाम वॉरियर्स असं ते वरचं ठरू शकतो का, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. तुम्हाला दोघांना पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परेश पोकळा यांच्याकडनं. परेश पोकळा घ्या. धन्यवाद. तर एक कमिटीचा एक महत्वाचा नियम आलेला आहे, तर महत्वाची सूचना आहे. ती सूचना सर्व कर्णधारांना विनंती आहे का जर एखादा गोलंदाज आपल्याकडे थ्रो आढळला तर त्याला लगेच बाद केला जाईल. त्याच्यावर ऍक्शन विक्शन काही घेतलं जाणार नाही, याच्याकडे लक्ष असू द्या. जो कमिटीचा नियम आहे तो आपण पालन करावाच लागणार आहे. तर जाऊया पुन्हा एकदा
हो, पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कही नव्हता. चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळेल. जवळजवळ 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत. अंजिनी माता स्फोट भिनार या संघाच्या, तर आम स्फोट ओम साई स्पष्टीपणा टीम सध्या स्थितीला फक्त जर पाहिलं तर चांगला वर्चस्व करते. फक्त 42 धावा लागल्यात भिनार या टीमच्या. अजूनही 100 धाव्यांची गरज आहे. तर फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिस स्पीड पाहायला मिळेल. थोडीशी फंबलता जाणवली परत चेंडू अडवला गेला. एकच धाव मिळेल. दुसरी धावीचा प्रयत्न केला परंतु दुसरी धाव इथं घेणं कठीण होतं आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव आणि या एक धावीने धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तर सर्व कर्णधारांना विनंती आहे की जे आपले 12-15 प्लेयर आपल्याकडे आहेत प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये, तर ते सर्व खेळाडूंना आपली जेव्हा मॅच लागते तेव्हा आपण लवकरात लवकर 12व्या खेळाडूकडे आपली ती लिस्ट देणं गरजेचं आहे समालोचन कक्षामध्ये. सर्वांना विनंती आहे आडनावासहित आणि कोणत्या नंबरला कोणता खेळाडू, कोणत्या नंबरला कोणता खेळाडू असं जर कळलं तर अतिउत्तम. कारण आपला 12वा खेळाडू जो येतो ना त्याला त्याच्याकडे लिस्ट आहे परंतु खेळाडू कोणता आलाय ते माहित नाही. तर त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण आपली नावं व्यवस्थित लिहून द्या. कदाचित जास्त तर मी म्हणेल ज्या खेळाडूला सर्वांची नावं व्यवस्थित माहीत आहेत त्याच खेळाडू जर 12वा प्लेअर म्हणून पाठवलं तर अतिउत्तम राहील. महत्वाची भूमिका गेल्या काही दिवसापासून आमचे समीर शिंदे सर यांच्या माध्यमातून महत्वाची भूमिका निभावली जाते. कोणत्याही कामाला त्याचं नकार नसतं. अशी व्यक्ती सन्माननीय समीर शिंदे आमच्या कमिटीचा एक अभिमान आणि मान सन्मान त्याला खूपच चांगला मिळाला आहे. कारण चांगली व्यक्ती आहे. खूप चांगला काम त्याच्या माध्यमातून या कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं. त्यांचंही मनापासून मी स्वागतच करेल. तसेच आमचे समाधानचे अधिकारी साहेब असतील, आमचे अध्यक्ष साहेब असतील, त्यानंतर अमोल शिंदे असतील, त्यानंतर अमोल ठाकरे सर असतील आणि बाळा घरे साहेब असतील, अशी अनेक आमच्या या व्यक्तीनं खूप मेहनत घेतलेली या प्रीमियर लीग साठी. त्यांचंही मी मनापासून गोड कौतुक करेल. कारण ते जर नसते तर कदाचित ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली नसती. तर नक्कीच मी त्यांचं मनापासून कौतुक करेन. कारण ही प्रीमियर लीग आपल्या विभागामध्ये नव्हे तर आपल्या पूर्ण एरियामध्ये ही पहिली प्रीमियर लीग आहे. तर डोखाम विभागाची पहिली लीग खूप सुंदर अशा पद्धतीने पार पाडली जाते. आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर सन्माननीय हेमंत तावडे सर आणि त्यांचा समावेश असणारे आमचे संदीपजी किस्मतराव साहेब यांचं खूप मोलाचं योगदान आम्हाला या पंचांच्या भूमिकेमध्ये लाभले. त्यांचंही मनापासून सहर्षे स्वागत. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन सन्माननीय आमचे योगेश दादा टेनिस क्रिकेटचे सर्व मालक योगेश दादा यांचंही मनापासून मी कौतुक आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचंही मनापासून कौतुक. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचंही मनापासून मी कौतुक करेल. त्याच्यानंतर आमचे प्रेक्षक वर्ग जर या स्पर्धेला नसले तर कोणताही आनंद आपण व्यक्त करू शकत नाही. त्यांचंही मी मनापासून प्रेक्षक वर्गांचं करेल. तर या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका आहे. प्रॉपर फटका, हवाई सफर आणि चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळतील. जवळजवळ 49 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. अंजिनी माता स्फोट बिनार या टीमच्या. अजूनही जर पाहायला गेलं तर उरलेले 22 चेंडू आणि 93 धावींची गरज आहे. तर समीकरण सोपं नाही आहे. खूपच कठीण समीकरण आहे. ते समीकरण मात्र पेलण्यासाठी मोठे पटके खेळले तर कदाचित सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागणार. परंतु षटकार येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने गौरव पष्टे आणि सागर सोकंडे या 2 फलंदाजीने फलंदाजी केली होती त्या पद्धतीची फलंदाजी मात्र हा फलंदाज करतोय. नक्कीच अशीच फलंदाजी करावी लागेल तरच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. तर या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. एकूण टोटल 53 धावा 53 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात.
सूरज पुन्हा एकदा इथे सूर्याच्या समोर सुंदर फटका खेळलाय. बॅक टू बॅक एक चौकार आणि 2 षटकार या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अशीच फटकेबाजी करावी लागेल तर सामन्याच्या विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करू शकतो. सुंदर फटकेबाजी या चेंडूवरती सुद्धा मिळतील 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. जवळजवळ 59 धावा 59 धावा धावफलकावरती. तर सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते सूरज या फलंदाजाकडनं. सूरज एक चांगली फलंदाजी करतोय परंतु यशवंत पारस सुद्धा चांगली फलंदाजी. महेश चेंडू घेऊन जाईल. पुन्हा आता मात्र सुंदर चेंडू इथे बॅटची कडा आणि ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली त्या फलंदाजाला सुद्धा एक बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपरने सुंदर झेल टिपला आणि महेशच्या नावावरती विकेट नोंदवली गेली. गडीबाद तर शुभम कुलकर्णी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. तर नक्कीच स्ट्राईक वरती शुभम कुलकर्णी आणि गोलंदाज आपण पाहतोय महेश सांबरे. तर महेश सांबरेच्या नावावरती सुद्धा ही विकेट नोंदवली गेली. नक्कीच 2 षटकार आणि 1 चौकार ठोकल्यानंतर त्या फलंदाजाला बाद केला. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर आमचे हेमंतजी तावडे सर सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. तर वाईडच्या रूपामध्ये एक धाव नक्कीच जोडली जाईल. 1 ने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 60 जोडले गेलेत आतापर्यंत. अजूनही उर्वरित जर पाहिलं तर खूपच मोठी धावसंख्या पार करायची आहे. समीकरण सोपं नाही, कठीण आहे. तर बघूया कठीण समीकरणासाठी फलंदाज चांगला तर लॉंगॉनला चेंडू खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. 1 टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील 4 धावा. डीजे फस्टेपाडा टीमसाठी ते एक सुवर्ण एक सूचना आहे की आपल्याकडे 9 मिनिटं राहिलेले आहेत. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. 2 षटकं जर आपल्याला 9 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर आपल्याला इथून पुढे शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर 30 मध्ये ऍड करावा लागणार आहे. याच्याकडे लक्ष असू द्या. तर नक्कीच अजूनही उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 78 धावा. पंचांना सुद्धा सुवर्ण एक सूचना आहे की आपण आपल्याला जर एखादा गोलंदाज थ्रो आदाला तर लगेचच बाद करायचा आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. तर निलेश चेंडू घेऊन जाईल. हो पहिला चेंडू जर पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती काय पुल केलाय. सुंदर फटका आलाय आणि या फटक्याच्या सहाय्याने मात्र धावसंख्या धावफलकावरती 6 धावा येतील. पंचाने नो घोषित केला म्हणजे नो +6 एकूण टोटल धावा या चेंडूवरती मिळतील 7 धावा आणि 7 धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल 71 धावा. मला वाटतं या विनिंग मधला पहिला नो चेंडू आलाय. पोकळा हा छोटासा प्लेअर काय फटकेबाजी करतोय. त्याचं वय बघा ना 18 सुद्धा नाहीये. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पारसकडनं. मूर्ती लहान कीर्तिमान असा हा खेळाडू. त्याचं टायमिंग किती जबरदस्त आहे. एक चांगला असा फलंदाज हा इथे आज आपल्याला पाहायला मिळतो. भविष्यात तो चांगले क्रिकेट खेळेल असं मला वाटतं. चला चेंडू द्यायचा आहे लवकर. आमचे जे स्वयंसेवक आहेत त्या प्रत्येकाला विनंती आणि जे आपले संघ टीम जे आलेले आहेत हे आपली प्रीमियर लीग आहे. आपणही मदत करायची. चेंडू जर बाहेरचे खेळाडू जर तिथे असतील त्यांनी सुद्धा चेंडू दिला तरी काय हरकत नाही.
तर नक्कीच चौधरी सर खूप चांगला खेळाडू आहे, कारण पारसने आल्या सुरुवात केली, सुंदर अशी क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आता हा चेंडू नो होता आणि नो चेंडूवरती कसा क्रिकेट खेळावा, कसा पटका खेळावा त्याने मात्र पूल केला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू निघून पाठवला 6 धावेसाठी. आणि 6 धावेने 9+6 आणि फ्री हिटची चान्स आहे. फलंदाज पारस या फलंदाजाला. तर निलेश चेंडू घेऊन जाईल, बघूया निलेश पुन्हा त्या चेंडू घेऊन जाईल पारससाठी. पारस मात्र मारा करेल आपल्याच टीमसाठी. हो पुन्हा एकदा पुलटॉस चेंडू होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन करता आलं नाही. चेंडू बॅटला लागला परंतु तेवढाच स्वतःच्या शरीरावरती सुद्धा आदळला. म्हणजे हा चेंडू निलेशच्या मॅचमधनं जर पाहायला गेला तर गोलंदाजीवरती हा चेंडू निर्धाव आलाय, चांगली गोलंदाजी राहिली. पारस का मात्र टायमिंग थोडासा चुकीचा राहिला. नक्कीच मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला परंतु अपयश आलं. सुंदर फलंदाजी आहे पारसचं, नक्कीच कौतुक केलं. तर आमचे सचिन चौधरी सर सुद्धा सांगतात की छोटा खेळाडू आहे, त्याच्याकडे सोटी मिळती परंतु कीर्तिमान आहे. नक्कीच कौतुक. हो फटका पॉइंट वरती टाकला, एक्स्ट्रा पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक आहेत विनायक सर. आणि विनायक सरांच्या माध्यमातून सुंदर अशी जर पाहायला गेलं तर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकच धाव प्राप्त झाली. आणि या एक धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या आपणास पाहायला मिळतील. एकूण टोटल 72 धावा. आणि समीकरण अजूनही खूपच कठीण आहे, कारण पाहायला गेलं तर या धावसंख्येला पेलण्यासाठी मोठे पटके खेळणं गरजेचं आहे, तर मोठे पटकं येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अंजनी माता स्फोट बिनार संघ. हो पुन्हा एकदा फटका बसला, क्षेत्ररक्षक श्याम पस्टे चेंडू खाली येतील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. सोमनाथ पोटेकर आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर असा मात्र झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. बघूया गोलंदाजी मार्कर निलेश पोंडेकर. तर बघूया निलेश पोंडेकर सध्या स्थितीला चांगली गोलंदाजी राहिली. विनाश पस्टेकरना सर्वचा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नक्कीच एक झेल त्याच्या माध्यमातून ड्रॉप झाला होता, त्यानंतर मात्र सुंदर फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला. नक्कीच कौतुक करेल आमचे सन्माननीय पष्टे दादा, त्यांचे मनापासून आभार. तर नक्कीच हो थोडा चेंडू जर पाहायला गेला तर इथे चेक केला तर याच्यामध्ये शंकाचा चेंडू पैकी खराब राहिली आणि बॅकअप चुकीचा. आणि बॅकअप नसल्या कारणाने या चेंडूवरती एक्स्ट्राच्या रूपामध्ये व्हाईट प्लस $2 सर. आपण व्हाईट प्लस 1 धावा की 2 धावा कळवायचे आहेत. ओके 1 धाव व्हाईट +1 आणि एकूण टोटल 2 धावा. आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 74 धावा धावफलकावरती. चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातला पहिला सामना, सुंदर सामना रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र जर पाहायला गेलं तर अहम स्फोट पष्टीपणा टीम चांगलं वर्चस्व करते. निलेश पोंडेकर पुन्हा चेंडू घेऊन जाईल पारासाठी. यॉर्करला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर पूर्णपणे टायमिंग झाला नाही. चेंडूवरती संजय आले, चेंडू अडवला, पे केल तो, परंतु दुसरी धावेला होती सुरुवात. आणि दुसरी धाव जर पाहायला गेलं तर कंप्लीट पाहायला मिळाली. आमचे पंच सांगताय संदेश किस्मतराव की ही धाव कंप्लीट आहे. तर या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल 76 धावा. 76 धावा अजूनही उर्वरित. 14 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. 14 चेंडू 66 धावा. आपट्याकर चेंडू पाहायला गेला तर ऑफस्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलाय निलेश पोंडेकरच्या गोलंदाजाला. व्हाईट चेंडू आलाय, व्हाईट स्वरूपामध्ये नक्कीच 1 धाव जोडली जाईल. 1 धावीने धावसंख्या धावफलकावरती 77 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. नक्कीच समीकरण जर पाहायला गेलं तर जेवढं कठीण आहे तेवढं सोपं करण्याचं काम सुद्धा नक्कीच फलंदाज पारसच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु पारस बघूया आपल्या संघासाठी एक तारणार फलंदाज. हो फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा पूर्ण टायमिंग नव्हता. चेंडूवरती बॅट आढळली परंतु या चेंडूवरती एकच धाव कंप्लीट पाहायला मिळेल. आणि या एकच धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या स्थितीला 78 धावा धावफलकावरती.
स्ट्राईक वरती रवींद्र. तर बघूया रवींद्र आपल्या संघासाठी एखादा मोठा फटका आला तर कदाचित धावसंख्येला आकार मिळू शकतो, परंतु धावसंख्या थोडीशी कठीणच आहे कारण एक मोठी धावसंख्या आहे पार करण्यासाठी. हो पुन्हा एकदा फटका प्रॉपर नाही. चेंडू मात्र शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवला जायला फाईन लेगला, फाईनला शतरक्षक जोडले, अडवला, फेकला, तोपर्यंत दुसरी धावेला सुरुवात. पारस मात्र इथे पोहोचू शकेल की नाही पाहायचं आहे. पोहोचलेला आहे तर नक्कीच या चेंडूवरती सुद्धा 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. जवळजवळ 80 धावा म्हणजेच 80 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, म्हणजे नक्कीच चांगली टक्कर दिली गेली अंजनी स्पोर्ट माता भिन्नार टीम. चांगला खेळ खेळलाय, सुंदर अशी खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा राहिली. असं वाटलंही नव्हतं की भिन्नार टीम जवळजवळ 80-90 पर्यंत ही पल्ला गाठेल, परंतु नक्कीच चांगला क्रिकेट राहिला त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगला क्रिकेट राहिला. 80 धावा बनवल्यात आतापर्यंत. आता मात्र उरलेले 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्यात 62 धावा. तर हंसफोर्ट पष्टेपाडा टीमला विनंती आहे कारण हा षटक आपल्याला कंप्लीट 2 मिनिटांमध्ये आपण सामना ओव्हर कंप्लीट करायचे, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला एक प्लेअर 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. तर पारस स्ट्राईक वरती, अन्ना स्ट्राईक वरती रवींद्र, तर गोलंदाज स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील सोमनाथ. तर सोमनाथने सुद्धा जर पाहायला गेलं तर मागच्या वीक मध्ये सुंदर खेळ राहिला होता आणि त्या मॅच मध्ये क्वालिफायर सुद्धा ठरले होते, त्याचं स्वप्न पूर्ण झालं. फस्टेपड टीमचं पुन्हा एकदा पारसने चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला, तिथे क्षेत्राच्या काही एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला, फेकला गेला, तिथे थोडीशी पंबलता जाणवली, परंतु पाहायला गेलं तर या चेंडूवरती नक्कीच एकच धाव मिळेल. पारस स्वतःच्या वैयक्तिक धावा 25 धावा झालेल्या आहेत. नक्कीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला, खूप सुंदर खेळी राहिली, परंतु आज सर्वांची मनं जिंकली. गौरव पष्टे आणि सागर सोकांडे, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. आपट्याकर चेंडू जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा पंचाने वाईट घोषित केला, तर वाईटच्या रूपामध्ये एक धाव नक्कीच जोडलेली पाहायला मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल, जवळजवळ 82 धावा धावफलकावरती. तर रवींद्र कडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु ते फटके येतील कधी आणि नक्कीच आता फटका आलाय, परंतु फटका फसलाय. क्षेत्राचे चेंडू खाले, मिस स्पीड पाहायला मिळाली, चेंडू निघून जाईल. मला वाटतं महेश सांबरे होते आणि महेश सांबरेला मात्र हा झेल टिपता आला, चेंडू सरळ त्याच्या हातातून निष्ठून बाउंड्रीच्या बाहेर येतील. या चेंडूवरती 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 86 डीजे. हो पुन्हा त्या बॅटची कडा, तिथे पॉइंट वरती क्षेत्ररक्षक होते, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर रवींद्रच्या बॅट मध्ये पुन्हा येईल चौकार डीजे. सर आणि किस्मतराव सर, आपणास विनंती आहे शेवटच्या ओव्हरमध्ये आपण एक प्लेअर ऍड सर्कलमध्ये ऍड करायचा आहे. तर पुन्हा एकदा हा बॅक टू बॅक रवींद्रच्या बॅटमधनं 3रा चौकार, चौकारांची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक इथे नोंदवली गेली. रवींद्र दसाडे सरांच्या फलंदाच्या माध्यमातून सुंदर असा खेळ राहिला आणि चांगला क्रिकेट. सन्माननीय भरतजी डोळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये लागू झालेत रवींद्र दसाडे सरांसाठी. चांगली फलंदाजी. हो पुन्हा एकदा फटका बसला, चेंडू मात्र नो मॅच मध्ये पडला जाईल. 1 धाव कंप्लीट आणि 1 धाववरती समाधान मानेल रवींद्र आणि या चेंडूवरती फक्त 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 95 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सुंदर क्रिकेट राहिलाय अंजनी माता स्पोर्ट भिनार टीम, चांगला क्रिकेट राहिला त्यांच्या माध्यमातून सुद्धा. असं वाटलंही नव्हतं की भिनार टीम कमीत कमी 100च्या आसपास पास जाईल, परंतु सुंदर खेळ, लाजवाब खेळ. पारस 11, पारस स्ट्राईक वरती पारस, तर गोलंदाजी मार्कर सोमनाथ. हो बॅट काही जोराने घुमवली होती, जर बॅट वरती चेंडू आदळला तर कदाचित षटकार सहज पाहायला मिळाला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही.
जर या चौकारांनी धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या 100 धावा 100 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि आता मात्र शेवटचं षटक 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 42 धावा म्हणजे 42 धावा इथून पुढे बनवणं थोडंसं कठीणच आहे परंतु क्रिकेट नॉट इज द चॅलेंज गेम आमचे सचिनजी चौधरी नेहमी सांगतात की क्रिकेट हा नॉट इज चॅलेंज गेम म्हणजे या गेम वरती कोणी चॅलेंज करायचं नाही कधी काय घडेल सांगू शकणार नाही असा क्रिकेटचा खेळ तर आज पुन्हा एकदा ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचंच राहील कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये बनवायच्या जवळजवळ 42 धावा फलकावरती 100 धावा झाल्यात अंजनी माता स्पोर्ट बिनार टीम 100 धावा फलकावरती लागल्या अजूनही उरलेल्या आहे 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 42 धावा थोडंसं कठीणच आहे परंतु बघूया गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली राहिली तर आपल्या संघाला विजय मिळू शकेल खराब जर गोलंदाजी राहिली नो वाईट चेंडू टाकले त्याच्यावरती चौकार षटकार जर आले तर सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही पुन्हा एकदा टॅकर चेंडू होता मात्र रवींद्र चाल बालगड तर पूल करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा प्रॉपर ते टायमिंग पाहायला मिळालं नाही त्या चेंडूवरती एकच धाव जे खेळाडू कक्षाकडे खेळाडू आहे त्या खेळाडूंना विनंती आहे की आपण एका जागेवरती जरी उभे राहा नाही तर पट्टीच्या बाहेर तरी उभे राहा रोहित दादा देशमुख सरांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजवरती येणं गरजेचं राहील कारण सर आपण मुख्य स्टेजवरती या खूप खूप मोलाची व्यक्ती आहे आपण अधिकारी यांना पण विनंती आपण मंचावर यायचं आहे रोहित देशमुख राणूजी अधिकारी आपल्याला विनंती आपण मंचावर या तर वैयक्तिक पारदची खेळी 25 धावा सुंदर खेळ राहिला पारदच्या माध्यमातून आणि 8 विकेट झालेले तर 8 विकेट मध्ये धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहिलं तर 101 धावा आणि आता उरलेले 2 गडी आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हर मधले तर नक्कीच चांगला क्रिकेट मी म्हणेल अंजनी माता स्पोर्ट बिनार टीमच्या माध्यमातून सुद्धा राहिला नक्कीच आम स्पोर्ट संघाचं तर नक्कीच कौतुक करेल मी सागर आणि चला लवकर चला वेळेचं बंधन आहे प्रत्येकाने जरा तर दिनेश स्ट्राईक वरती हो दिनेशने मात्र फटका चांगला आहे तिथे नक्कीच आमचे विनायक पष्टे दादा व खूप चांगली फिल्डिंग राहिली त्यांच्या माध्यमातून एक धाव मात्र रोखू शकणार नाही एक धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल 102 धावा धावफलकावरती अजूनही 40 धावा कमी आहेत 40 धावा कमी आहेत रवींद्र बघूया स्ट्राईक वरती आहे परंतु जिंकणं थोडंसं कठीण झालंय अंजनी माता स्पोर्ट बिनार टीमला कारण जिंकण्यासाठी मोठी पटके खेळली तरी कदाचित आता हा सामना आपल्या हातातून निसटलाय असंच मी म्हणेन पुन्हा एकदा जरी समोरचा दरवाजा आपण बंद केला असेल तर मात्र मागच्या दरवाजामधून चोरी करून पळाला फरार झाला आणि दिनेशची मात्र रवींद्रची खेळी संपुष्टात सन्माननीय रोहितदादा देशमुख इथे आगमन झाले त्यांचे मनापासून आभार त्यानंतर या ग्राउंडचे मालक सन्माननीय राणूजी अधिकारी साहेब त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करेल कारण एक मोलाची व्यक्ती आपल्या या लक्ष्मण गावडे यांना विनंती करेल की राणूजी अधिकाऱ्यांचं आपण स्वागत करायचं आहे माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा पूर्णपणे हा सामना जर पाहायला गेला तर जिंकला असंच मी म्हणेल कारण जिंकणं खूप कठीण झालंय फक्त या सामन्याची औपचारिकता उरलेली आहे आणि सामना पूर्णपणे विजयी घोषित झाला हम स्पोर्ट पष्टेपाडा टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन पष्टेपाडा टीम हार्डलक टीम ठरली गेली अंजनी माता स्पोर्ट हरीश दादांची टीम हार्डलक बिनर टीम खूप खूप धन्यवाद त्यानंतर आमचे सहकारी समालोचन कक्षामध्ये जोडले घेतले तर ज्या फलंदाजी चौकार टीक घेतलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाकडे येणं करायचं आहे सागर सोकंडे आणि संजय खैर त्यानंतर रवींद्र दसाडे या तिन्ही फलंदाजांनी आपण तीन चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर आपल्यासाठी
सन्माननीय आमचे अमोल दादा